सगळ्यात महाग आहे आंबेमोहोर तांदूळ आणि आंबेमोहोर तांदूळ $8ला क्लोज टू 2 किलो मिळालाय। $8 म्हणजे जवळजवळ 700 रुपयाला 2 किलो। तर हा सगळा सगळं सामान घेऊन आपण जाऊयात घरी। सगळं मागे लोड केलेलं आहे, पण आता ऍक्च्युली मला खूप भूक लागली आणि भूकपेक्षा काय म्हणतात तो समोसा आहे माझ्या जवळ, तर मला पटकन खायचा आहे, तर मी गाडीतच एक समोसा खाऊन घेणार आहे। माझं घर आता इकडनं जवळजवळ अर्ध्या तासावर वगैरे आहे। टोटल तरी तुम्ही बघितलेलीच आहे किती झाली आहे ते। तर असे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कळवत जा आणि तुमचं काय काय फीडबॅक आहे ते बघा आणि सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, शेवटपर्यंत बघत जा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये पण शेअर करा, म्हणजे आपल्याला मराठी व्हिडिओ भरपूर सगळीकडे पसरवता येतील। नंतर मराठी लोक कसे बाहेर परदेशात जाऊन काय काय करतात किंवा त्यांचं लाईफस्टाईल कसं असतं, तर याबद्दल पण तुम्हाला थोडीफार माहिती मिळते अशा चॅनल थ्रू। तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि सगळ्यांना थँक्यू। आणि आपल्या चॅनलचे लवकरच 1000 सबस्क्रायबर्स होणार आहेत। 99 सेंट्सला एक समोसा मिळतो। 99 सेंट्स म्हणजे $1 म्हणजे जवळजवळ 80 रुपयाला एक समोसा। एव्हरेस्टची 100 ग्रॅमची पाकिट असतात, तर ती $2.5 ते $4 मध्ये त्याची किंमत असते 100 ग्रॅम मसाल्याची। तर 100 ग्रॅम मसाला साधारण $250 पर्यंत इकडे मिळतो अमेरिकेत। आणि मोस्टली सगळं सामान कव्हर झालंय, फक्त मला थोडं टेन्शन आहे, मी काही विसरले नाही ना। हाय हॅलो नमस्कार, मी स्वरदा इन अमेरिकामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आणि आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे, कारण आज मी तुम्हाला आणलेला आहे इकडच्या किराणा मालाच्या दुकानामध्ये। सो अमेरिकामध्ये सगळ्यात मोठं किराणा मालाचं दुकान, की जिकडे बेकरी आहे, नमकीन मिळतं, खाण्यापिण्याचे पदार्थ आणि भरपूर काय मिळतं। तर असं सगळ्यांचं लाडकं आणि खूप फेमस असलेलं पटेल ब्रदर्समध्ये। तर आजच्या व्हिडिओचा एकच उद्देश आहे की आता टॅरिफ आणि हे सगळं वाढल्यावर की किमती किती वाढल्यात आणि किती महाग झालंय हे सगळं, तर आपण हे आज नक्की बघूयात। आणि आज शुक्रवार आहे, संध्याकाळ आहे, तर खूप सारी लोक आत गर्दीमध्ये असणार आहेत। तर आपण बघूयात की आता सगळं किती महाग झालेलं आहे। म्हणजे मी लिस्ट आणलेली आहे आणि आता दोघांचं सामान जास्त लागत नाही असं वाटतं आपल्याला, पण तरी पण बघूयात किती वाटतंय आणि किती खर्च होतोय आणि किती महाग वाटतंय ते। तुम्हाला भरपूर इंडियन लोक दिसणार आहेत आता या व्हिडिओमध्ये, तर चला। तर हे जे वयस्कर आजोबा दिसत आहेत, तर ती त्यांची मुलगी वाटते। तर या वयाला सुद्धा त्यांचा उत्साह इतका दांडगा आहे। मी त्यांना लिटरली गाडीतनं उतरताना बघितलं आणि त्यांची मुलगी त्यांना सांगत होती की हो आपण सगळं तुम्हाला हवं ते घेऊया। तर ते आय थिंक खास भाज्या घ्यायला आणि त्यांच्या चॉईसची फळं वगैरे घ्यायला आलेले आहेत। तर हे आहे पटेल ब्रदर्सचं एंट्रन्स। तर एंट्रन्समध्ये गेल्या गेल्या बाहेर कार्ट ठेवलेले असतात, ते कार्ट आपण घ्यायचे आणि त्याच्यानंतर महत्त्वाचे ज्या काही ऑफर्स लावलेले असतात की काही कलिंगड किंवा जे पण काही स्वस्त असेल ते ऑफर्स पहिले दारात ठेवलेले असतात। आणि राईट साईडला त्यांचा मेन म्हणजे सगळा चिरलेल्या भाज्यांचा सेक्शन असतो। तर तिथे तुम्हाला सगळं म्हणजे काय म्हणतात की आपल्याला कमीत कमी कष्ट पडतील अशा प्रकारच्या भाज्या, फळं, म्हणजे चिरलेली फळं, नंतर कापलेल्या भाज्या वगैरे, कांदे, सगळं असं इथे ठेवलेलं असतं। तर हे खास शिकागोचं इंडियन स्टोअर आहे बरं का। बाकीच्या राज्यातलं किंवा बाकीच्या सिटीमधली हे जे पटेल ब्रदर्सचे शॉप्स आहेत, इंडियन स्टोअर्स खास करून, तर ती एवढी काही मोठी आणि प्रशस्त प्रमाणात नाही आहेत। पण अजून एक महत्त्वाची मज्जा म्हणजे हे जे पटेल ब्रदर्स आहे, जे तुम्ही वारंवार ऐकता, तर हे लोकली म्हणजे हे शिकागोमध्येच ह्याचा जन्म झालेला आहे। हे शिकागोमध्येच सगळ्यात पहिल्यांदा हे दुकान उघडलेलं आहे आणि नंतर त्याच्या अख्ख्या अमेरिकाभर त्यांनी आणि नंतर कॅनडाभर त्यांनी सगळ्या ब्रँचेस ओपन केलेल्या आहेत। तर ही असतात डाव्या साईडला सगळी फळं, भाज्या, जे काही असेल ते सगळं ठेवलेलं असतं। इकडची मांडणी तर इतकी सुंदर केलेली असते की ते बघूनच तुमचं मन भरून जातं। तर इकडे फळं पण ते भरपूर मेक्सिकोवरून किंवा अशा जवळच्या प्रदेशातनं आणायचा प्रयत्न करतात, पण खास करून आपले सगळी फळं मिळतात। पेरू असतो, नंतर पपया असतात, खोबरं असतात, टरबूज असतात, तर भरपूर प्रकारच्या व्हरायटी असतात इकडे।
तर आता सध्या तुम्हाला माहितीच असेल की ऑर्गॅनिकचं पण खूपच फॅड आलेलं आहे. तर इकडे पण असं ऑर्गॅनिकचं एक सेक्शन असतं. तर त्या ऑर्गॅनिकच्या सेक्शनमध्ये चिंच पण आहेत बघा, तुम्हाला दिसत आहेत व्हिडिओमध्ये. तर ऑर्गॅनिकच्या सेक्शनमध्ये हे सगळं त्यांनी ठेवलेलं असतं की ज्याच्यामध्ये आपल्याला माहितीनुसार सेंद्रिय खताचा वापर केला जातो. तर मी हे आलं घेतलेलं ऑर्गॅनिकचं, परंतु हे महाग वाटतं मला सगळ्या गोष्टी ऑर्गॅनिकच्या नावाखाली जे विकलं जातं. तर कदाचित असेल सुद्धा ते सेंद्रिय खतं वापरून बनवलेलं, पण परंतु मला वैयक्तिक महाग वाटतं. त्यामुळे जरी मन आपलं गेलं पुढे धडसावलं घ्यायला तरी परत ते ठेवलं जातं, कारण वाटतं अरे बापरे एवढ्या महागाचं काय करायचं आहे. तर परंतु आलं मात्र घेतलं कारण त्याला वास वगैरे छान असतो, चहाला वास छान लागतो. तर आता तुम्ही जिकडे बघाल तिकडे तुम्हाला मोठे मोठे असे आईल्स दिसतील. तर हे आहे सगळं सुकामेव्याचं सेक्शन. तिकडे बदाम, काजू, जर्दाळू सगळी काही सुकामेवे आहेत. तर आता भरपूर काही अनोळखी भाज्या पण मला दिसतात इकडे, की कदाचित साऊथ इंडियन किंवा नॉर्थ इंडियन किंवा प्रत्येक वेगळ्या प्रकार म्हणजे प्रदेशातल्या भाज्या असतील तिथे. परंतु सगळ्याच भाज्या काही फॅमिलियर नसतात. आणि ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पण काही वेगळी भाजी याच्यात दिसली व्हिडिओमध्ये तर मला कमेंट करून सांगा की अगं ही भाजी फारच दुर्मिळ आहे. तर तुम्हाला पण समजेल की किती वेगळ्या व्हरायटी आहेत इकडे. आणि जरी आपण भारताबाहेर असलो तरी अमेरिकेत त्यांनी भरपूर प्रकारे आपल्याला भारतीयांची गैरसोय होऊ नये ह्याची काळजी घेतलेली आहे. हे तुम्हाला व्हिडिओद्वारे दिसतंय. आज एवढी जास्त गर्दी आहे की काही पण घ्यायला फॉरवर्ड होते. कार्टला पण जागा नसते इकडे, एवढी लोकं असतात. पण तरी पण आता आपण आलो तर घेऊन टाकूया सगळ्या वस्तू. सगळ्यात फेवरेट सेक्शन आलेला आहे, तर तो मी दाखवते. इकडे भारी भारी खूप मस्त असतं. तर हे आहे ते सगळ्यात काय म्हणतात टू डाय फॉर सेक्शन, की इकडे समोरच तुम्हाला दिसते ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्री असते. आपले अगदी इंडियातले केक असतात ना मॉन्जिनीचा, किंवा आपल्याला जे अगदी सवयीचे केक्स आहेत ना, ब्लॅक फॉरेस्ट, पायनॅपल, मँगो पेस्ट्री, रसगुल्लाचा केक आणि काय काय इकडे व्हरायटी असते. जिलबी असते, गुलाबजाम असतात, नंतर पनीर वगैरेच्या भाज्या रेडीमेड असतात. ही आळूवडी आहे. आणि इकडे रेडीमेड ह्यांचं हे फ्रेश किचन असं म्हटलं जातं, की त्या फ्रेश किचनमध्ये ते तिथल्या तिथे बनवून तिथल्या तिथे काउंटरवर विकत असतात. आणि ह्याच्या ज्या किमती आहेत त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या नंतर म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. तर मेक शुअर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघणार आहात. आणि खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आणि पहिल्यांदाच यूट्यूबवर एवढा डिटेल अगदी सगळ्या प्राईस आणि सगळ्या किमती सकट केलेला व्हिडिओ आहे. तर आता तुम्ही बघितल्या तिकडे ताज्या पोळ्या पण मिळतात. तर 20ची पाकिटं, 25ची पाकिटं अशी सगळ्यांच्या सोयीसाठी त्यांनी इथे करून ठेवलेली असतात. तर आता हे बटाटे आहेत, म्हणजे आता काय म्हणतात आपल्या मंडईत किंवा कुठेही आपण जिकडे भाजी घ्यायला जातो तिकडे कसं छान मांडलेलं असतं, तसंच या लोकांना. आता भाज्या घेऊन झाल्यात मोस्टली आणि आता डाळी आणि बाकीच्या गोष्टी घेऊयात आपण. तर आता थोडी गर्दी कमी वाटते आहे. तर तुम्ही बघू शकता स्टोअरमध्ये केवढं सुंदर मांडून ठेवलेलं आहे त्यांनी. फक्त आवाज खूप आहे आणि हिंदी गाणी लावलेली आहे, त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करेन बिकॉज कॉपीराईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हा सेमच काउंटर आहे की जिकडे पोळ्या आणि बाकीचे गोड पदार्थ वगैरे मिळतात. तर त्याच्या एका साईडला हे सगळं तयार समोसे किंवा वडापाव किंवा बनवडा, काठी रोल, पनीर रोल, जे पण काही इन्स्टंट स्नॅक्स असतात की ते तुम्ही लगेचच खाऊ शकता. तर ह्यांचा पंजाबी समोसा खूप भारी असतो, खूप टेस्टी असतो. व्हेज पफ असतं आणि तुम्हाला जे सगळं दिसतंय ते असतं. तर खूप भारी वाटतं. तर तुम्हाला मगाशी म्हटलं तसं इकडे गार्लिक नान आहेत, नंतर ठेपले आहेत मेथीचे. तर ते 5-5, 6-6ची पाकिटं बनवलेली असतात. तर या पोळ्या पण खूप सोयीस्कर असतात की जस्ट तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून पाहिजे तेव्हा गरम करून खाऊ शकता. तर भरपूर सोय होऊन जाते तुमची. तर आता हे सगळं तुम्हाला अगदी काय म्हणतात लहानपण किंवा हे सगळे तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी, पार्ले जी आहे किंवा काय, तर तुम्हाला खूप असं वेगळं फील येतं इकडे इंडियन स्टोअरमध्ये आलं की. आणि तुम्हाला सगळं लहानपण आठवतं. किंवा जर तुम्ही तुमच्या आईबरोबर किंवा आजीबरोबर कधी गेले असाल किराणा मालाच्या दुकानात किंवा शॉपिंग करायला, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी नेहमीच आठवण तुम्हाला करून देतात सगळ्याची. आणि हे बघा, आणि एक एक ब्रँडची नावं बघितली तर तुम्हाला काय सांगू, लगेच आपल्याला असं वाटतं की अरे आपण किती मिस करतोय आपल्या इंडियाला किंवा पुण्याला, मुंबईला, जिकडनं पण तुम्ही आलेले असता त्याला. तर इकडे सगळं हे असं फ्रेश त्यांनी चकल्या, चिवडा, नमकीन जे म्हणतो, शेव आहे, चोराफळी, जे काही व्हरायटी तुम्हाला माहिती असेल जगातली स्नॅक्समधली, इंडियन स्नॅक्समधली,
तर ती सगळी इथे मोस्टली त्यांनी अवेलेबल करून दिलेली असते. आणि खूप सारे ब्रँड्सने आता पॅकेज फूड चालू केलेलंच आहे. तर ते सारे ब्रँड्स एक्सपोर्ट पण करतात. तर खूप सारे ब्रँड्स तुम्हाला माहिती असलेले इकडे दिसतात. पण हे सगळं बिझनेस अपार्ट पण एक काय म्हणतात, आपल्याला एक इमोशनल कनेक्ट असतो या सगळ्या गोष्टींशी, की आपला एक माहितीचा ब्रँड आपण इकडे बघितला, जसं की डायरेक्ट ते नॉस्टॅल्जिक फिलिंग येतं की अरे हा ब्रँड इकडे पण मिळतोय. तर हे सगळं असं फिलिंग असतं की जे शब्दात कधी कधी वर्णन नाही करता येत. तर आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळत नसेल की मी एवढं सगळं खालती किंवा असं थोडं फास्ट का दाखवते. तर भयानक गर्दी आहे आणि काही लोकांना व्हिडिओ घेतलेला त्यांचं आवडतं नाही आवडतं, आणि हे चुकीचं पण आहे कारण आपण पब्लिकमध्ये हा व्हिडिओ घेत असतो. तर त्यामुळे मी जेवढं लोकांना काही एक डिस्टर्ब न करता घेता आलेलं आहे तेवढं घेतलेलं आहे. इकडे आलं की अगदी आपण पुण्या मुंबईत किंवा कुठल्या तरी मस्त मोठ्या किराणा मालाच्या दुकानात आले असंच वाटतं. इकडे कराची बिस्किटपासून ते बेडेकरांचं चकली वगैरे थेपला सगळंच काय मिळतं. हे बघा, बाजरी थेपलापासून सगळं काय मिळतं इकडे. बघा इकडे मला काय सापडलं, ते किशमिश टॉफी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे, तर इथे पण मूर्ती विकायला आहेत गणेशाच्या. इकडे सगळे मसाले आहेत, एव्हरेस्टचे आहेत, त्यांचे स्वतःचे आहेत, बादशहाचे आहेत, MBHचे आहेत, सगळे आहेत इकडे. तर आता जे लोक स्टुडंट म्हणून आलेली आहेत किंवा ज्यांचे अजून नातेवाईक किंवा घरातले लोक इंडियामध्ये आहेत, भारतात आहेत, तर ते लोक डेफिनेटली कुरिअरच्या माध्यमातून ह्यांना इकडे पाठवू शकतात ज्या आपण हव्यात त्या गोष्टी. पण जे लोक अख्खं सगळं सोडून इकडे परदेशात आलेत किंवा काही पिढ्यानपिढ्या इकडे भारत सोडून आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी मात्र हे अतिशय उत्तम सोय केलेली आहे त्यांनी, की सगळ्या प्रकारची व्हरायटी या जनरल स्टोअरमध्ये, देवाच्या देवघरापासून ते खाण्यापर्यंत, फळांपर्यंत, आंब्यापर्यंत, सीझनल जे पण काही असतं त्याच्यापर्यंत सगळं त्यांनी इथे तुम्हाला उपलब्ध करून द्यायचं त्यांनी सगळ्या प्रकारे सोय केलेली आहे. बिग बाजार काय, रिलायन्स स्टोअर काय किंवा हे सगळे आत्ताचे नवीन आलेले गोष्टी वेगळ्या. पण माझ्या लहानपणी पुण्यामध्ये एक ग्राहकपेठ नावाचं डिपार्टमेंटल स्टोअर होतं टिळक रोडला, ते अजूनसुद्धा आहे. तर मला अशा वेळेस खूप त्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी येतात. कारण मला आठवते जर तुम्ही किराणा मालाच्या स्टोअरमध्ये गेले तर ते वाण्याच्या दुकानामध्ये तुम्हाला सगळी यादी द्यावी लागायची आणि ते त्यांच्या हाताने सगळं काढून फक्त तुमच्या समोर ठेवायचे. परंतु ग्राहकपेठ अशी एकमेव जागा मला माहिती होती. आता दोराबजी आहे किंवा खूप फॅन्सी स्टोअर्स आहेत नो डाऊट, पण तेव्हा मला आठवते की ते आपण हाताने काढून आपल्या बास्केटमध्ये टाकू शकत होतो आणि जे पाहिजे ते टाकू शकत होतो. तर मला अजून या सगळ्या आठवणी आठवतात आणि खूप छान वाटतं. तर आता तर इकडे आहे कोल्हापुरी मामरा, की जो खूप फेमस आहे, की ते भडंगसाठी चिवड्यासाठी करतात. तर तो सुद्धा तुम्हाला इकडे मिळू शकतो. सो जगातलं असं काहीच नाही आहे की जे आपल्याला इकडे म्हणजे भारतात मिळतं आणि इथे मिळत नाही. पण हे केवळ आणि केवळ अशा मोठ्या सिटीजमधल्या स्टोअर्समध्ये उपलब्ध होतं, हे मात्र लक्षात घ्या. खूप साऱ्या प्रकारची पिठं मिळतात, म्हणजे भाकरीचं, मिलेटचं, उडदाचं, बेसनचं, खूप सारी रेडीमेड पिठं मिळतात. बघा केवढे मजा येईल बघायला. ज्वारी, बाजरी, नंतर ढोकळ्याचं लाडू, बेसनचा लाडू करायचा आहे तर प्रत्येकाचं त्यांनी इथे पीठ तयार करून ठेवलेलं आहे. उडदाचं किंवा आता मिक्स भाकरीचं पीठ असतं, ज्वारी, बाजरी, नाचणी झाल्यास तर मिलेटचं खूप सध्या फॅड आहे अमेरिकेमध्ये, तर त्या मिलेट्सच्या भाकऱ्या खूप लोक खातात. तर या सगळ्याचं त्यांनी इकडे उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि इन ॲडिशन टू दॅट तर इकडे सगळ्या प्रकारचे काय म्हणतात जिरेपूड, धनेपूड, जिरेपूड, नंतर गार्लिकची पावडर, लसूण पावडर, जे पण काही पावडरी आहेत त्या पण त्यांनी इथे ठेवलेल्या आहेत तयार करून. काही मिळत नाही असं नाहीच आहे, तुम्ही जस्ट विचार करा आणि ती गोष्ट तुम्हाला इकडे सापडेल, एवढं सगळं मिळतं. आता हे व्हाईट कॉर्नचं मिल आहे, नंतर येल्लो कॉर्नफ्लावर आहे, अरारूट आहे. माझ्या मागे सगळी गिफ्ट्सची पाकिटं दिसत आहेत. पीठ आहे, इडली रवा आहे, हे भगर पण आहे. शिंगाड्याचं पावडर आहे, राजगिरा आहे. इकडे सगळी कणकेची छोटी पाकिट आहेत. आटा सगळा, हे चक्की आटा, स्वाद, आशीर्वाद. इकडे रवा आणि सत्तूचं पीठ.
नंतर तांदळाचं पिठी. केवढे मोठे आहेत बघा यांची आईज आणि स्टोअर्स सगळे. आता इकडे सगळी लोणची आहेत, केवढी लोणची आहेत बघा. तर ह्यातलं मला एक आवडतं ॲक्च्युली, बेडेकरांचं मँगो चिली पिकल, एकदम टेस्टी लागतं. ते आहे का कुठे बघायला पाहिजे. तर हा सुद्धा एक इंटरेस्टिंग सेक्शन आहे की जिकडे सगळं दही, दूध, पनीर आणि झाल्यास तर सगळी रेडीमेड तयार ओली पिठं मिळतात. म्हणजे जसं की आपल्याकडे डोशाचं पीठ मिळतं, इडलीचं पीठ मिळतं, तशी असंख्य प्रकारची व्हरायटी आहे इकडे. पसेराटू आहे. पसेराटू म्हणजे हिरव्या मुगाचं डोशाचं पीठ, नंतर रागीचं बॅटर म्हणजे नाचणीच्या डोशाचं ओलं पीठ. तर अशी सगळी ओली पिठं पण अमेरिकेत मिळतात, खूप सोयीस्कर असतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला थम्सअप, फ्रुटी आणि हे सगळं तुम्हाला दिसेल. तर एकदम भारी वाटतं की अरे चला आपण इंडियातच आलो आहे का काय शॉपिंग करायला. तर हे सगळं एक वेगळं समाधान असतं की त्यांनी तुम्हाला काय म्हणतात, एक तुम्हाला जर थेरपी पण असते ही इंडियन स्टोअरला जाऊन शॉप करायचं US असताना. तर हे सगळे पराठे आहेत, फ्रोझन म्हणतात, जे फ्रोझन फूडचं भयानक प्रस्थ आहे अमेरिकेत. तर हे सगळे फ्रोझन प्रकारचे भाज्या आणि पराठे ठेवलेले आहेत. आता ऑलमोस्ट सगळं घेऊन झालं आहे आणि आता सगळ्यात मोठी मजा आहे म्हणजे लाईनीत थांबायची. एवढी डेंजर गर्दी असते ना, आता तुम्ही लाईन बघाल तर चक्कर येईल. आता हे राखी पौर्णिमेसाठी राख्या ठेवलेल्या आहेत आणि गणपती बाप्पा पण इकडे विकायला ठेवलेले आहेत, गणेशाच्या मूर्ती आणि त्याच्या पूजेसाठी लागणारं साहित्यसुद्धा इकडे त्यांनी उपलब्ध करून ठेवलेलं आहे. तर आपण जे म्हणतो की टॅरिफ, तर त्या टॅरिफमुळे डेफिनेटली खूप फटका बसलेला आहे आणि बसेलसुद्धा. परंतु आपल्याला ज्या गोष्टींशिवाय आपण राहू शकत नाही त्या गोष्टी घ्यायला आपण कधीच म्हणजे पुढे मागे बघत नाही. तर त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला, महागाई तर वाढली तरी आपण घ्यायच्या त्या गोष्टी घेतच राहू. तर फक्त परवडायच्या प्रकारे कसं परवडतंय ते बघितलं पाहिजे. आपण आता चेकआउट करायला आलेलो आहे आणि इकडे एवढी जास्त गर्दी आहे. पण मजा वाटते आपल्याला की आपले इंडियन लोक इंडियन स्टोअरमध्ये येऊन एवढं सगळं सामान घेतात आणि त्यांना तरी इंडियातनं सारखं पाठवण्यापेक्षा इथे घेतलेलं बरं पडतं. तर तुम्ही बघा केवढी गर्दी आहे चेकआउटसाठी आणि सगळ्यांच्या कार्ट भरलेल्या आहेत. तर सगळ्यांना इंडियन ग्रोसरी आणि काय म्हणतात सगळ्या वस्तू घ्यायला आवडतंच, नो डाऊट. तर आम्ही जरी दोघंच राहत असलो तरी खायला वगैरे आपण सगळे व्यवस्थित पदार्थ बनवतो आणि जो कच्चा माल असतो तो तरी आपण काय म्हणतात भारताच्या बाहेर राहू, एकटे राहू किंवा 4 लोकांची फॅमिली असू तर ते आपण सगळं शक्यतो घरात उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करतो. तर आता मी चेकआउट करते आणि चेकआउट सगळं ते इकडे तुम्हाला कार्टमधनं स्वतः हाताने काढून ठेवायला लागतात या सगळ्या गोष्टी आणि मग ते एक एक गोष्टी स्कॅन करून तुम्हाला ते बिल तयार करून देतात. आणि इकडे हे बघा, हे आहे बिल. हे तुमच्या डोळ्यासमोरच असतं स्क्रीन. जर तुम्हाला एखादी गोष्ट नको असेल तुम्ही त्यांना तिथल्या तिथं कॅन्सल करायला सांगू शकता की काय किमतीमध्ये किंवा तुम्हाला महाग वाटली किंवा त्याची किंमत तुम्हाला योग्य वाटत नसेल तुम्ही लगेच कॅन्सल करायला सांगू शकता. तर हे आहे आजचं बिल. बापरे, सगळं कार्ट फुल झालेलं आहे, एवढं सगळं सामान झालेलं आहे. सो टोटल सामान झालेलं आहे जवळजवळ $250. तर आपण आता बघूयात घरी जाऊन. संध्याकाळ होत आली आहे आणि मी पण खूप दमली आहे. पण आता घरी गेल्यावर स्वयंपाक तरी नाही करायचा आहे कारण की थेपले वगैरे घेतलेले आहेत. आता गाडी आलेली आहे तर आज मी एकटीच आलेली आहे त्याच्यामुळे सगळं मलाच एकटीला करायचं आहे. सगळं घेतलं, बिल केलं आणि आता हे सगळं मलाच आत ठेवायचं आहे. सगळं लोड करून झालेलं आहे. आता केवढं सामान झालंय बघा. पण हे साधारण महिना 1.5 महिना म्हणजे कडधान्य वगैरे डाळी वगैरे जास्त दिवस पुरतं. रेस्टॉरंट्स आहेत. हे ऑनेस्ट म्हणून आहे, तिकडची पावभाजी खूप चांगली मिळते.
तर आता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं आहे बरं का, विसरू नका. आणि असं छान छान कंटेंट आणि सगळं दाखवत राहील, पण प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, ठीक आहे. सगळं सामान घेऊन आपण जाऊयात घरी. सगळं मागे लोड केलेलं आहे, पण आता ऍक्च्युली मला खूप भूक लागली आणि भूकपेक्षा काय म्हणतात तो समोसा आहे माझ्या जवळ, तर मला पटकन खायचा आहे. तर मी गाडीतच एक समोसा खाऊन घेणार आहे आणि नारळाचं पाणी घेतलेलं आहे, तर ते नारळाचं पाणी पण पिणार आहे, कारण की आता खूप जास्त गरमी आहे बाहेर. तर आणि आता संध्याकाळचे जवळजवळ 7:45 वाजत आलेत, पण उजेड खूप जास्त आहे. आणि माझं घर आता इकडनं जवळजवळ अर्ध्या तासावर वगैरे आहे. तर मग मी घरी गेलं की सगळं तुम्हाला सामान काढून दाखवते. आणि टोटल तरी तुम्ही बघितलेलीच आहे किती झाली आहे ते. तर असे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला नक्कीच कळवत जा, आणि तुमचं काय काय फीडबॅक आहे ते बघा. आणि सगळे व्हिडिओ तुम्ही बघा, शेवटपर्यंत बघत जा. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये पण शेअर करा. म्हणजे आपल्याला मराठी व्हिडिओ भरपूर सगळीकडे पसरवता येतील. नंतर मराठी लोक कसे बाहेर परदेशात जाऊन काय काय करतात किंवा त्यांचं लाईफस्टाईल कसं असतं, तर याबद्दल पण तुम्हाला थोडीफार माहिती मिळते अशा चॅनल थ्रू. तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि सगळ्यांना थँक्यू. आणि आपल्या चॅनलचे लवकरच 1000 सबस्क्रायबर्स होणार आहेत. तर ऑफकोर्स मी एवढं कंटेंट सारखं नाही टाकू शकत, पण मी नक्की ट्राय करेन जेवढं मला जमतं तेवढं टाकायचा. तर आता चला घरी आणि बघूयात काय काय मिळालं आपल्याला एवढं $216 मध्ये, ठीक आहे. आधी पटकन समोसा खाऊन घेते. तर हे जे 2 पीसेस आहेत तर 99 सेंट्सला एक समोसा मिळतो. 99 सेंट्स म्हणजे $1 म्हणजे जवळजवळ 80 रुपयाला एक समोसा. आणि चटण्या पण मिळतात त्याच्याबरोबर. चटपटा चटणी एकच मिळाली आज ऍक्च्युली. सो आता अंधार झालेला आहे त्याच्यामुळे. तर आता संध्याकाळची वेळ झाली आहे, घरी जायचं आहे. आता मला पण कधी घरी जाईन असं झालेलं आहे. तर तुम्ही बघा स्काय किती छान दिसते आणि संध्याकाळी पण इकडे म्हणजे उशिरापर्यंत उजेड असतो, तर त्याच्यामुळे एवढं काही भीती नसते. आणि रोड तरी सगळे सामसूम आणि शांतच असतात मोस्टली संध्याकाळी. तर आता घरी गेलं की सगळं काढून तुम्हाला किमती सकट दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा तुम्ही. तर अमेरिकेत नुसतंच सगळं छान छान नसतं, तर तुम्हाला अतिशय स्वावलंबी असावं लागतं. तुम्हाला सगळी स्वतःची कामं स्वतः करायला लागतात. पडेल ती कामं पडेल तेव्हा करावी लागतात. जड उचलावं लागतं. तुम्हाला खूप नखरे करून नाही चालत. तर त्याच्यामुळे अमेरिकेत राहायचं हे काही वेगळी साईड पण आहे. ॲक्च्युली मी खूप टायर्ड आहे आणि मी खरंच दमली आहे, बिकॉज इट वॉज अ लॉंग डे टुडे. आणि मोस्टली सगळं सामान कव्हर झालंय, फक्त मला थोडं टेन्शन आहे, मी काही विसरले नाही ना. तर हे एवढं सगळं घर भरून सामान आणलेलं आहे. सो ज्या दिवशी सामान आणते त्या दिवशी सगळं घर असं पूर्ण बंद होऊन जातं, पॅक होऊन जातं. ऑफकोर्स सगळ्या गोष्टी खूप जास्त महाग झालेल्या आहेत, पण आपल्याला बेसिक गोष्टी तरी लागतात आणि तेवढ्या तर आपण घेतच राहू. तर बघूया टॅरिफमुळे किंवा त्याच्या आधी जर टॅरिफ अजून यांनी लावलं नसेल त्याच्यावर, तर आपल्याला चांगलं मिळालं की कमी पैशामध्ये. पण जर टॅरिफ लावलं असेल ऑलरेडी आणि महाग झाले असतील गोष्टी, तर भरपूर महाग पडलेलं आहे. पण बघूया दादा काय काय सामान आलं ते. तर आता मी हे सगळ्या गोष्टी बाहेर मांडून ठेवलेल्या आहेत आणि ही आहे एवढी मोठी लिस्ट. तर हे आहे आजचं बिल की जे एवढ्या सगळ्या गोष्टींच्या खरेदीचं आहे. तर टोटल बिल झालेलं आहे, तुम्हाला माहितीच आहे किती झालंय ते. तर आता बघूयात आपण साधारण काय काय किमती आहेत अमेरिकेमध्ये. तर इकडे सगळ्या मी डाळी ठेवलेल्या आहेत, कडधान्य ठेवलेले आहेत, तेल आहे इकडे आणि मेन गोष्टी आहेत. जास्त काही फालतूचं काही आणलेलं नाहीये, जे लागणार आहे तेवढंच घेतलेलं आहे. नंतर इकडे त्यांच्या फ्रेश किचन मधल्या काही गोष्टी आहेत. इकडे फळं ठेवलेली आहेत थोडी. इकडे आपलं बेसिक कोथिंबीर, खोबरं, आलं, मिरची, लसूण, कढीपत्ता. तर खूप लोकांना वाटत असेल की इकडे कोथिंबीर केवढ्याला मिळते किंवा कढीपत्ता कितीला मिळतो. तर हा सगळ्या गोष्टींचा तुम्हाला किमती मिळेल. पण फक्त तुम्ही हा व्हिडिओ प्लीज शेअर करा सगळ्यांमध्ये, तुमच्या फ्रेंड्सला किंवा जे इकडे राहतात त्यांना किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकर सबस्क्राईब करा, ठीक आहे. म्हणजे पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेचच कळेल. तर आपण आता सुरुवात करू की इकडे बेसन कितीला असतं. तर बेसन आहे इकडे, हे जे बेसन आहे तर हे आहे 1.8 kgs म्हणजे अराउंड 2 किलोचं आहे. तर 2 किलोचं पडतं इकडे $6.5ला. तर मी लगेचच इकडे कन्वर्ट करते किती होतात ते, म्हणजे तुम्हाला लगेचच समजेल किती रुपयांमध्ये होतं ते. तर साधारण 570 रुपयाला हे 2 किलो पडतं बेसन, म्हणजे अराउंड 270 वगैरे रुपये किलो बेसन आहे इकडे. नंतर आता आपण बघू मूगडाळ कितीला आहे. तर ही जी मूगडाळ आहे तर हे पाकिट आहे साधारण
900 ग्रॅमचं म्हणजे क्लोज टू 1 किलोचं. तर आता ही मूग डाळ किती रुपयाला आहे आपण बघूया. $4 आहे. तर $4 म्हणजे साधारण 350 रुपयाला, म्हणजे काय म्हणता येईल त्याला, 375 रुपयाला वगैरे किलो अशी मूग डाळ इकडे मिळते. नंतर आता अजून कुठलं पॉप्युलर असं बघूयात आपण. सो मोस्टली या ज्या डाळी आहेत तर त्या साधारण $3 ते $4 1 किलो मिळतात. 350 ते 400 रुपये किलो या डाळी मिळतात इकडे. तर आपल्याकडे कितीला मिळतात तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना. नंतर आपण आता बघूयात आपलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कणिक इकडे कशी मिळते. तर हे आहे मी हे सुजाताचा चक्की आटा आणलेला आहे. इकडे हा खूपच फेमस आहे, पॉप्युलर आहे. ह्याचं वजन पण साधारण क्लोज टू 2 किलो आहे. इकडे सगळं केजी मध्ये नाही तर पाऊंड मध्ये, LB मध्ये असं त्यांनी लिहिलेलं असतं. तर हे 4 LBचं आहे म्हणजे क्लोज टू 2 किलो आहे. तर ते 2 किलोसाठी मी किती डॉलर दिले तुम्हाला सांगते. ओके, सो क्लोज टू 2 किलोला मी साधारण $5 दिले. तर $5 म्हणजे 450 रुपये साधारण होतात आपले. तर 450 रुपयाला क्लोज टू 2 किलो मिळतो, म्हणजे अराउंड 250 ते 250 रुपये किलो म्हणता येईल इकडे. जे पूर्ण गव्हाचं पीठ म्हणतो तसं, याच्यामध्ये काही मिक्स नाहीये आणि काही म्हणजे कुठलं मिक्स करण्याचं नाहीये, फक्त आणि फक्त गव्हाचं पीठ आहे, म्हणजे आपण कणिक ज्याला म्हणतो ते. आता आपण बघूयात साबुदाणा कसा आहे इकडे. तर साबुदाणा हा जो आहे तर मोठावाला साबुदाणा आहे आणि हा पण 2 LB 2 पाऊंडचा आहे, म्हणजे साधारण 1 किलोचा आहे. तर 1 किलो साबुदाणा परत $3 मिळतो इकडे. सो $3 म्हणजे साधारण 250 रुपयाला, 250 रुपये किलो साबुदाणा अमेरिकेत मिळतो. आता आपण बघूयात आंबेमोहोर. सो मला सरप्राइझिंगली आपल्या इकडचा आंबेमोहोर तांदूळ मिळालाय. तर हा आंबेमोहोर तांदूळ सगळीकडेच मिळतो असं नाही, खूप क्वचित मिळतो. तर आपण बघूयात की आंबेमोहराचं इकडे किंमत किती आहे. तर हा आहे 4 LB. तर 4 LB म्हणजे 2 किलोचा म्हणता येईल. तर हा सगळ्यात महाग आहे आंबेमोहोर तांदूळ आणि $8 म्हणजे जवळजवळ 700 रुपयाला 2 किलो. नाही आता सध्या आपल्याकडे किती रुपयाला मिळतो, पण मला तरी हा खूपच महाग वाटतोय $8ला. आता इकडे मसाले ठेवलेत. तर हे आपले एव्हरेस्टचे 100-100 ग्रॅमचे पाकिट असतात. तर ते साधारण किंवा कुठलेही घ्या तुम्ही, ब्रँड कुठलाही घेऊ शकता, MDH घ्या किंवा अजून कुठला असतो, बादशाह असतो, तर कुठला पण घ्या. तर साधारण $2.5 ते $4 मध्ये त्याची किंमत असते 100 ग्रॅम मसाल्याची. तर 100 ग्रॅम मसाला साधारण $250 पर्यंत इकडे मिळतो अमेरिकेमध्ये. आता आपण बघूया हे काय म्हणतात त्याला, कांदा बटाटा टोमॅटो. सो बेसिक गोष्टी, कांदा बटाटा टोमॅटो साधारण किती. तर बटाटे इकडे साधारण 99 सेंट्सला 1 LB मिळतात. तर 99 सेंट्स म्हणजे जवळजवळ 80-90 रुपयाला 1 LB. तर 1 LB म्हणजे साधारण अर्धा किलो. तर अर्धा किलो बटाटे इकडे. आता टोमॅटोज आहेत इकडे साधारण $1.80 म्हणजे जवळजवळ 150 रुपयाला काय बोलतात 150 रुपये पर LB, म्हणजे अर्धा किलो 150 रुपयाला टोमॅटो. टोमॅटो थोडे महाग आहे तिकडे, म्हणजे 300 रुपये किलो वगैरे आहेत साधारण. आता आपण बघूयात की ढोकळा वगैरे किंवा असं रेडीमेड पदार्थ कितीला असतो. तर हा ढोकळा 4 पीसेस आहेत या ढोकळ्यामध्ये आणि 4 पीसेस म्हणजे साधारण किती बोलतात त्याला 250 ग्राम किंवा 300 ग्राम असेल. या 4 पीसेसची किंमत तरी $3.5 आहे. तर $3.5 म्हणजे साधारण हे 4 पीसेस ढोक्याचे 275 रुपयाला पडतात इकडे. नंतर ही आळूची वडी घेतलीये आणि जिलबी घेतलीये. तर जिलबी पण $4ला पडते साधारण. ही क्लोज टू पाव किलो आहे. तर पाव किलो जिलबी पण क्लोज टू 375 ते 400 रुपये जिलबी. आता हे कांदा मिरची आलं लसूणचं सांगते. तर कांदा कोथिंबीर किती रुपयाला मिळते. तर इकडे 70 सेंट्सला मिळते. तर एक जुडी खूप छोटी असते. 70 सेंट्स म्हणजे किती होतात तर 60 रुपयाला एक छोटीशी गड्डी मिळते की ज्याची आपली अगदी एवढीशी पातळ केसा एवढी त्याची जुडी असते, मोठी नसते. हे बघा ही एवढी अशी जुडी असते त्याची. तर ही साधारण 60 रुपयाला मिळते. आता हे आलं एवढूस एक तुकडा आल्याचा, सो साधारण हे किती असेल 3 इंच वगैरे आलं असेल. तर हे मिळतं हे असं असतं मिळालं मला. हे 17 रुपयाला मिळालं. तर फक्त 20 सेंट्स लावले त्यांनी. तर हे एवढं महाग नाही लावलं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कढीपत्ता किती रुपयाला मिळतो इकडे ते बघूयात. तर कढीपत्ता मिंट लिव्स म्हणजे आपला पुदिना आणि झालं असतं विड्याचं पान, हे सगळं साधारण त्याच प्राइसला मिळतं. तर हे प्रत्येक ह्याचं प्राइस असते साधारण 1 पॉइंट डिपेंड. जर त्यांचं सीझन असेल तर
किंवा जर खूप पीक आलं असेल तर ते कमी लावतात. जर कमी पीक असेल तर महाग असतं. तर साधारण $1 पासून ते $2 पर्यंत असतं. म्हणजे 100 रुपयापर्यंत, साधारण 90-100 रुपयापर्यंत ते 200 रुपयापर्यंत असतं हे सगळं. आणि मैदा इकडे साधारण $3 1 किलो मिळतो. सो $3 म्हणजे 250 रुपयाला किलो वगैरे मिळतो इकडे मैदा. तर हे सगळे होते आजचे रेट. आणि आता ह्यातल्या भरपूर गोष्टी सुटलेल्या आहेत. तर आता आणि तेल सगळ्यात महत्वाचं सांगते तुम्हाला, तेल कितीला पडलं ते. तर हे आहे सनफ्लॉवर ऑइल आणि किती लिटरचं आहे. सो म्हणजे 4.5 लिटर, 4 लिटरचं आहे जवळपास. आणि 4 लिटरचं जे आहे त्याचं किंमत आहे, तर तेल खूप महाग असतं इकडे आणि महाग वाटतं. तर तेलाची साधारण 4 लिटरची किंमत आहे $14, म्हणजे जवळजवळ 1250 रुपये. तर हे थोडं महाग आहे तेल. पण हे सनफ्लॉवर ऑइल आहे. पण पीनट ऑइल म्हणजे आपलं शेंगादाण्याचं तेल अजून जास्त महाग आहे. तर त्यातलं ते कमी महागवाला घेतलंय मी. तर आता छोटे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, चहा किती रुपयाला मिळतो. जर आपला वाघबकरी किंवा रेड लेबल तर भयानक महाग आहे इकडे. $11-12 त्याचं एक पाकिट आहे. तर हा वाघबकरी $6 मिळतो. तर $6 म्हणजे अराउंड 500-600 रुपयाला किती आहे हा, 450 ग्रॅम. तर असं सगळं इकडे मिळतं. तर आता मी ही जी रिसिट आहे तर ही मी खालती अटॅच करत आहे. तर तुम्ही आता सगळ्यांनी शोधा की तुम्हाला जे गोष्टी दिसतात आणि त्या इकडे दिसल्या, म्हणजे मी सांगितल्या नाहीयेत आणि कन्वर्ट करून सांगितल्या नाहीयेत, तर त्या किती रुपयाला असतील किंवा काय असेल. तर हे सगळ्याचं डिटेल मला डिस्क्रिप्शन मध्ये कळेल. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर मला तरी असं वाटतं इकडे खूप जास्त महागाई होतीये, पण अगेन हा आमचा चॉईस आहे म्हणून आम्ही इकडे आलेलो आहोत. तर कंप्लेन नाही करत आहे, पण फक्त जस्ट तुम्हाला एक माहिती मिळावी म्हणून सांगितलं की अमेरिकेत आपल्या भारतीय किराणा माल वस्तूंची किंमत किती असते. आणि आता टॅरिफ आणि हे सगळं तुम्ही ऐकतात ते जगाच्या न्यूज काय काय चाललंय, तर त्याच्यानंतर काय फरक पडला आणि किती रुपयाचं कमी जास्त झाले. तर ह्याच्यात मेन गोष्टी काही नाहीयेत की दूध, पनीर आणि दही, तर या गोष्टी ह्याच्यामध्ये नाहीयेत. पण बाकी मोस्टली सगळ्या गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. आणि आता श्रावण पण चालू आहे, तर एग्स वगैरेचे प्राइस नाही टाकत. तर श्रावणानंतर मी तुम्हाला काहीतरी एग्सचे प्राइस किंवा काय सांगेन, तिथे श्रावणात तर मी काही आणत नाही या गोष्टी. तर आता हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.